मित्रांनो, एखादा शेतकरी त्याच वेळेस व्यवस्थितरित्या शेती करू शकतो की ज्यावेळेस त्याच्याकडे त्या शेतीमध्ये जाण्यास पुरेसा आणि हक्काचा रस्ता असतो. कारण आपण दैनंदिन जीवनात हे पाहत असतो की कधी कधी शेतीत जाण्यास रस्ताच उपलब्ध नसतो, तर कधी कधी अन्य व्यक्तीने पूर्वीपासून शेतात जाण्यासाठी अस्तित्वात असणारा रस्ता अडवलेला असतो. मग अशा वेळेस त्या शेतकऱ्याचे आर्थिक आणि मानसिक नुकसान होत असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या व्यक्तीस त्याच्या शेतामध्ये जाण्यास नवीन रस्ता हवा असेल तर तो कसा मिळवता येतो, त्याचबरोबर नवीन रस्ता मिळवण्यासाठी तहसीलदार साहेबांकडे रस्ता अर्ज कसा दाखल करायचा असतो, त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात आणि त्याची साधारण प्रक्रिया कशी चालते हे देखील आपण पाहूयात. तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा. त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता. त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनेल लॉ ट्रेझरमध्ये. मित्रांनो, सर्वात प्रथम तर आपण हे पाहूयात की एखाद्या व्यक्तीस शेतीत जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसेल आणि त्यास नवीन रस्ता आवश्यक असेल तर त्याने असा नवीन रस्ता कसा मिळवायचा असतो. बघा, शेतीमध्ये असा नवीन रस्ता मिळवून घेण्यासाठी आपणास महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 143 अन्वये तहसीलदार साहेबांच्याकडे एक अर्ज करावा लागतो. कारण सर्वे नंबरच्या बांधावरून म्हणजे सरबांधावरून रस्ता मंजूर करण्याचे अधिकार हे फक्त आणि फक्त तहसीलदार साहेबांनाच आहेत. हा रस्ता अर्ज कसा करायचा आणि त्यासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडायला हवीत ते देखील पाहणे गरजेचे आहे. सर्वात प्रथम तर आपणास कलम 143 अन्वये एक अर्ज तयार करावा लागेल. त्यामध्ये आपण स्वतः अर्जदार असतो, त्यामुळे अर्जदाराचे संपूर्ण नाव, वय, कामधंदा आणि संपूर्ण पत्ता लिहावा लागेल. त्यानंतर या अर्जाचे कामी जबाबदार म्हणून ते व्यक्ती किंवा ते शेतकरी असतील की ज्यांच्या शेतीच्या सर्वे नंबरच्या बांधावरून तुम्हाला नवीन रस्ता मागायचा आहे. त्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 143 अन्वये अर्ज लिहावे लागेल की ज्यामुळे हा बोध होईल की तुम्ही दिलेला अर्ज कोणत्या कायद्यामधील कोणत्या कलमानुसार दिलेला आहे. त्यानंतर तुमच्या शेत जमिनीचे वर्णन लिहून तुम्हाला नवीन रस्ता कसा आणि कोणत्या सर्वे नंबरच्या बांधावरून हवा आहे ते देखील लिहावे लागेल. तुम्हाला नक्की कसा रस्ता हवा आहे याचे आकलन व्हावे म्हणून एक कच्चा नकाशा देखील हाताने काढून या अर्जासोबत देणे गरजेचे राहते. आता मोठा प्रश्न हा देखील असतो की या अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडावीत. या अर्जासोबत महत्त्वाचे म्हणजे तुमचे म्हणजेच अर्जदार आणि जबाबदार यांचे चालू 3 महिन्यांच्या आतील 7/12 उतारा जोडणे आवश्यक राहते. त्याचबरोबर जर समजा अर्जदार आणि जबाबदार यांची पूर्वी कधी शासकीय मोजणी झालेली असेल तर त्याबाबतचे नकाशे देखील जोडणे आवश्यक राहते की ज्या नकाशावरून तहसीलदार साहेबांच्या हे लक्षात येते की अर्जदार किंवा जबाबदार यांच्या शेतजमिनीची सीमा कशी आहे आणि सर्वे नंबरचा बांध कोठे आहे. इथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की ज्यावेळेस असा नवीन रस्ता आपण मागणी करतो त्यावेळेस तुम्हाला रस्ता नसल्यामुळे कोणत्या प्रकारे नुकसान होत आहे हे देखील अर्जामध्ये मांडणे आवश्यक असते. असा अर्ज तयार करून आणि त्यासोबत सर्वतोपरी कागदपत्रे दाखल करून तुम्हाला तो अर्ज तहसीलदार साहेबांच्या समोर दाखल करावा लागेल. अर्ज दाखल केल्यानंतर त्याचे नोटीस सर्व जबाबदारांना पाठवले जाते. नोटीसमध्ये नमूद तारखेस जबाबदारांनी त्यांचे म्हणणे मांडायचे असते. जर जबाबदार तसा रस्ता देण्यास तयार असल्याबाबत म्हणण्यामध्ये कथन करत असतील तर तहसीलदार लगेचच अर्ज मंजूर करतात. परंतु जबाबदारांच्या म्हणण्यामध्ये रस्त्याबाबत विरोध असेल तर मात्र तहसीलदार साहेब त्या अर्जाचे कामकाज पुढे चालवतात. अर्जाचे कामकाज पुढे चालवत असताना सर्वात प्रथम त्या अर्जदाराचा अर्ज आणि जबाबदारांचे म्हणणे पाहून तहसीलदार साहेब स्थळ पाहणी तसेच पंचनामा करून जबाब नोंदवतात. कधी कधी ही स्थळ पाहणी नायब तहसीलदार यांच्यातर्फे सुद्धा करून घेतली जाते. आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा नवीन रस्ता ज्यावेळेस मंजूर केला जातो त्यावेळेस कोणकोणत्या गोष्टी किंवा कायदेशीर बाबी विचारात घेतल्या जातात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे खरोखरच अर्जदारास नवीन रस्त्याची आवश्यकता आहे का हे पाहिले जाते. म्हणजेच अर्जदार ज्या रस्त्याची मागणी करत आहे तो रस्ता त्याला खरोखरच गरजेचा आहे का, की अर्जदार हे जबाबदार यांना त्रास देण्याच्या हेतूने असा खोटा अर्ज दाखल करत आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा देखील पाहिला जातो की वहिवाटीसाठी पूर्वी कोणता रस्ता उपलब्ध होता किंवा रस्ता उपलब्ध नव्हता का, नसेल तर पूर्वी कोणता रस्ता वापरला जात होता. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा हा देखील असतो की जो रस्ता अर्जदाराने मागितलेला आहे तो रस्ता त्याला मुख्य रस्त्यापासून त्याच्या शेतात जाण्यास जवळचा रस्ता आहे का, तसेच जो रस्ता मागितलेला आहे तो सरबांधावरून आहे का हे देखील पाहिले जाते. आता या सर्व बाबींची शहानिशा करून आवश्यक वाटत असेल तर तहसीलदार साहेब रस्ता अर्ज मंजूर करतात अथवा विपरीत परिस्थितीमध्ये तो रस्ता अर्ज नामंजूर देखील केला जाऊ शकतो. आता या रस्ता अर्जासंदर्भाने 3 महत्त्वाची प्रश्ने पाहूयात की जी प्रश्ने नेहमीच विचारली जातात.
सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा विचारला जातो की तहसीलदार जास्तीत जास्त किती फुटांचा रस्ता देऊ शकतात. बघा, या बाबतीमध्ये कायद्यामध्ये स्पष्ट आणि लेखी तरतूद नाही की किती फुटांचा रस्ता तहसीलदार साहेब अर्जदाराला मंजूर करू शकतात. परंतु उपकलम 2 मध्ये हे नमूद आहे की रस्ता अर्जाचा निर्णय करत असताना अर्जदाराला त्याच्या शेतामध्ये जाण्यास किमान किती रस्त्याची गरज आहे ते लक्षात घेतले पाहिजे आणि तसा पुरेसा रस्ता मंजूर देखील केला पाहिजे. म्हणजेच अर्जदारास आवश्यक असेल तेवढाच रस्ता मागितला पाहिजे आणि जरी अर्जदाराची रस्त्याबाबत अवास्तव अशी मागणी असेल तर तहसीलदार साहेब त्यांना जेवढी गरज वाटत असेल तेवढीच मागणी मान्य करतील. दुसरा आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न हाही विचारला जातो की तहसीलदार साहेब एखाद्या व्यक्तीच्या शेतामधून रस्ता देऊ शकतात का? तर निश्चितच नाही, कारण या कलम 143चे नावच आहे की तहसीलदारांना सरबांधावरून किंवा सर्वे नंबरच्या बांधावर रस्ता देण्याचा अधिकार. त्यामुळे तहसीलदार साहेब या कलमान्वये फक्त सर्वे नंबरच्या बांधावरूनच रस्ता मंजूर करतात. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न हा देखील असतो, रस्ता केसच्या न्यायनिर्णयाविरुद्ध आपण अपील करू शकतो का? तर होय, तुम्हाला रस्ता केसचा न्यायनिर्णय मान्य नसेल तर तुम्ही अपील देखील करू शकता, तसेच रिव्हिजन अर्ज देखील करू शकता. आणि त्याचबरोबर कलम 143 मधील उपकलम 4 मध्ये हे देखील स्पष्ट नमूद आहे की जर रस्ता केसमध्ये न्यायनिर्णय दिला गेला आणि त्या न्यायनिर्णयामुळे एखादी व्यक्ती व्यथित झाली तर त्या व्यक्तीला रस्ता केसच्या न्यायनिर्णयाविरुद्ध निर्णयाच्या दिनांकापासून 1 वर्षाच्या आत दिवाणी न्यायालयामध्ये दावा देखील दाखल करता येतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 143 अन्वये सर्वे नंबरच्या बांधावरून म्हणजेच सरबांधावरून रस्ता कसा मागता येतो, त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात, तसेच त्या अर्जाची साधारण प्रक्रिया कशी चालते आणि काही विचारले जाणारे महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेमध्ये घेतलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.